हेडलाईन्स नंतर एक धक्कादायक बातमी समोर येते। अहिल्यानगरातून राहता शहरात 13 वर्षीय ओमकार गायकवाड या चिमुकल्याचा कारच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा चांगला संताप पाहायला मिळाला। हा केवळ अपघात नसून चालकानं जाणीवपूर्वक गाडी रिव्हर्स घेत ओमकारच्या अंगावरून चाक फिरवल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केलाय। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी ओमकारचा मृतदेह काल थेट राहता पोलीस ठाण्यासमोर आणला आणि तिथे ठिय्या आंदोलन केलं। अखेर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। पोलिसांनी रात्री 3 संशयितांना देखील ताब्यात घेतल्याची माहिती आहे। या चिमुरड्याच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक चांगले संतप्त झाले। रात्री उशिरा पोलिसांनी कारवाई केली। 3 संशयितांना अटक केली आहे। अहिल्यानगरच्या राहत्यात या 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। धडक दिल्यानंतर कार पुन्हा रिव्हर्स घेतली असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय। दरम्यान यावर पोलिसांनी काय माहिती दिली आपण पाहूयात। जी दुर्दैवी जी घटना घडलेली आहे त्याच्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आपण दाखल करत आहे आता, ठीक आहे। त्याच्यामुळे त्या सगळ्या 4 पैकी 2 आरोपी ताब्यात पण घेतलेले आहेत। उरलेले 2 पण ताब्यात लवकरात लवकर घेतले जातील। कठोरात कठोर त्याच्यावर कारवाई केली जाईल। सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे की आपण आता जी समजा पुढचा अंत्यविधी वगैरे आहे त्याची तयारी करा। फिर्याद देण्यासाठी आजोबा असतील, वडील असतील, कुणीतरी एक जण थांबा फक्त। बाकी वकील साहेब आहेत, अजून गावातले काही 1-2 जण थांबा। फिर्याद घेऊन टाकू आणि पुढील कारवाई करून टाकू आपण। आपण सदोष मनुष्यवधाची त्यांच्यावर कारवाई करत आहे। सगळ्यांना माहितीस्तव सांगून द्या। आणि जो आरोपी मुख्य ज्याच्यावर सगळ्यात जास्त गुन्हे आहेत तो ताब्यात घेतलेला आहे।